शेतकरी बंधूंनो, इंडियन ॲग्रोचे 3 पासवाले सोयाबीन, ज्वारी, हरभरा, कोळपणी, खुरपणी, डवरणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लॉन्च केलं आहे. तर या ठिकाणी सोयाबीन असेल, मका, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, गहू, बाजरी, कापूस, तूर सर्वच पिकांची कोळपणी, खुरपणी, डवरणीचं काम तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता. पाठीमागं आपण त्याला बॅलन्सिंग व्हील दिल्यामुळं हातावरती लोड येत नाही किंवा दाबायची गरज नाही किंवा उचलायची गरज नाही आहे. तर 2 चाकांमधलं अंतर ॲडजस्ट करता येते. तसेच पाठीमागचं 3 पासांमधलं अंतर कमी जास्त करता येते. पेरणीनुसार लहान मोठ्या पासा देखील तुम्ही त्याला लावू शकताय. तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता. आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असली तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घरबसल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल. 9699 100 225 9699100225. तर या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळेल. आणि ऑनलाईन जरी बुक केलं तरी ट्रान्सपोर्टनं संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल. प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा. तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही 2 HP 3 HP तसेच 2 स्ट्रोकचं किंवा 4 स्ट्रोकचं जे मॉडेल तुम्हाला पाहिजे ते मॉडेल तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहून बनवून घेऊ शकता. तर आपल्याकडं 3 पासवालं मॉडेल आहे, सिंगल पासवाला आहे. तर त्याच्यामध्ये 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक असे वेगवेगळे मॉडेल आपल्याकडे आहेत. तर सोयाबीन, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, गहू, बाजरी सर्वच पिकांमध्ये कोळपणी, खुरपणी, डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. हे सिंगल व्हील इंजिन कोळपणी यंत्र आहे, जे की ज्वारी तुमचं बाजरी असेल किंवा मका या पिकांमध्ये तुम्ही 2, 3, 4 वेळा म्हटलं तरी कोळपणी, खुरपणी, डवरणी करू शकता. कारण ते उंच पिकं असतात. आणि हे 3 पासवालं जे कोळपणी यंत्र आहे याच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, मका, गहू, बाजरी यांची पहिल्या 2 कोळपण्या करू शकतात. तर चालवण्यास सहज, सोपं आहे, मजबूत आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे, आता तुमचं जसं साईज असेल, समजा 9, 12, 15, 14, 18, 20, 22, 24 प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला ॲडजस्टेबल आहे. ते मधलं काढू पण शकता. म्हणजे 3 पासाऐवजी 2 पण पासा वापरू शकतात. परत हे नट बोल्ट खोलला हे आत बाहेर घ्यायचं, म्हणजे तुमचं साईज असेल. चाकांना पण आपण हा नट खोलला की ह्याला तुम्हाला आतमध्ये सरकवा येते. आणि चाकं पण तुम्हाला इथे चाकांना पण आपण शाफ्टला पण ॲडजस्टमेंट दिल्यामुळं चाकं पण आत बाहेर करायला येते. परत पाठीमागं तुम्हाला किती घुसवायचं त्यासाठी हे बॅलन्सिंग व्हील आहेत. त्याच्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करता येतं. परत तुम्हाला रेस हातामध्येच दिली, रेस जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही दाबून ते हे करू शकता. तुम्हाला ज्या स्पीडनं चालवायचे त्या स्पीडनं तुम्ही त्याला नाही. ह्यानं कसं 2 तासात तुमचं 1 एकर रानाची कोळपणी होते. आणि 1 तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागल्यामुळे काय एकराला 100 ते 125 रुपयाचे पेट्रोल तुम्हाला ह्याला लागतं एका एकराला. एकच माणूस आता समजा 2 तासात 1 एकर म्हणलं तरी दिवसभरात समजा तुम्ही 8 तास चालवलं 4 एकर होते, 10 तास चालवलं 5 एकर होते. तुमच्या चालवण्यावरती आहे समजा. म्हणजे 1 तासात 1 एकर नाही, 2 तासात 1 एकर जनरली. आता ह्या पोरांना पाठवलं ते 1 तासात 1.25 तासात पण करतील. पण आता प्रत्येकाचं जजमेंट वेगवेगळं लागते. कुणाला सुरुवातीला 2 तास लागतात, 2.5 लागतात. सेट झालं. नाही म्हणजे चालवण्यावरती आहे पोरांचं सगळं. म्हणजे तुमच्या म्हणजे स्पीडनुसार आहे. रेस आता ह्याला आपण रेस दिल्यामुळे कसं आहे, पाहिजे तेवढ्या स्पीडनं तुम्ही चालवू शकता त्याला. चालेल मला